अंबडमधील ओबीसींची बैठक संपली। आजपासूनच लक्ष्मण हाके आमरण उपोषण करणार। अंतरवाली सराटीच्या वेशीवरील दत्त मंदिरात करणार आमरण उपोषण। जालन्यातील अंबडमधील ओबीसींची बैठक संपली असून आजपासूनच लक्ष्मण हाके आमरण उपोषण करणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना विरोध करत लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। अंबडमध्ये हाके यांच्या उपस्थितीत ओबीसी बांधवांची बैठक पार पडली। या बैठकीत आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवरील दत्त मंदिरात उपोषण करण्याचं ठरलं असून आजपासून उपोषणाला बसणार असल्याचं हाके यांनी म्हटलंय। तुमची मीटिंग झाली, आता यामध्ये नेमकं काय ठरलं सर? पुढची दिशा काय असणार? आमची पुढची दिशा इथल्या लोकलच्या आमच्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांच्या एकमतानं आम्ही आजपासून आंदोलनाला सुरुवात करत आहोत आणि आम्ही अंतरवली सराटीच्या हद्दीमध्येच आंदोलनाला सुरुवात करत आहोत। वडेगोद्री आपल्या ठिकाणाचं नाव सांगा। दत्त मंदिर वडेगोद्री। आणि कसं असणार आहे उपोषण? काय काय मागण्या? उपोषण हे प्राणांतिक आमरण उपोषण असणार आहे। चक्री वगैरे अजिबात नाही। आणि आमच्या मागण्या अशा आहेत की आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ज्या बोगस नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणामध्ये या महाराष्ट्रामध्ये जी घुसखोरी होती ती त्वरित थांबली पाहिजे। अशा आमच्या अनेक 4-5 प्रमुख मागण्या आहेत, पण या 2 मागण्या आम्ही प्रामुख्याने शासनासमोर आता मांडत आहोत। किती वाजता बसणार? आज दुपारपासून आम्ही सुरुवात करत आहोत। कोण कोण असेल? आता इथले लोकलचे सर्व नेतेगण असणार आहेत आणि उपोषणाला आज आम्ही सुरुवात करत आहोत दुपारी। सर, वरचे वरिष्ठ मुनी ओबीसी नेते आहेत, विजय वडेट्टीवार असतील, यांच्याशी तुमचं काही बोलणं झाले का किंवा कोणती उपोषण तरी येणार आहे? आम्ही या महाराष्ट्रामधल्या ओबीसी व्हीजेएनटी एसबीसीच्या तरुणांचा, जनतेचा आणि सर्व माता भगिनींचा, या सगळ्या लोकांच्या आग्रहाखातर हे आंदोलन सुरू करत आहोत। याला कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना असं न स्वरूप देता ओबीसी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत।